म्हणून भगवंतावर बोलत असताना माणसाने कधी विचार केला पाहिजे. काही माणसं काहीही बोलतात. शुकदेवजींच्या समोर हा प्रश्न उपस्थित याच्यासाठीच केला, कारण समाज संतांना बोलायला सोडत नाही, देवाला बोलायला सोडत नाही. तुमचं आमचं काय नॉर्मल आहे. परमार्थ करायला लागलेत ना 100% लोक तुम्हाला नावं ठेवतील. आणि एक वाक्य माझं लिहून ठेवा तुम्ही, काड्या दगडावरची रेष आहे. जिथपर्यंत लोक तुम्हाला नावं ठेवत नाही ना तिथपर्यंत समजावा आपला परमार्थ अजूनही माग आहे. ज्या दिवशी परमार्थिक क्षेत्रामध्ये लोक आपल्याला नावं ठेवतील ना समजावं नृसिंह भगवंताने आपला स्वीकार केला आहे. स्वीकार केलाय आपला देवाने. कारण चांगले माणसं कधी येड्या बाबळीला दगड नाहीत मारत. दगड कशाला मारतात चांगले माणसं? आंब्याच्या झाडाला कोणी दगड मारेल? येड्या बाबळीला दगड मारणारा कोण? तो वेडाच. तसा निंदा नावाचा दगड जर आपल्याला कोणी मारत असेल तर समजावा आपण आंब्याच्या क्वालिटीचे आहोत. कारण परीक्षा होते ती सोन्याची, घेतानाही आणि देतानाही. आणि ज्याची कधीच परीक्षा होत नाही समजून जावं भंगार आहे, लोखंड आहे. तसा निंदारूपी दगड टाकला की समजून जावं ही आपली परीक्षा आहे. लोक लई नावं ठेवतात परमार्थ करण्यासाठी. एकदा मी आळंदीहून शिकून आमच्या गावात गेलो आणि आमच्या गावात गेल्यानंतर मग गावामध्ये सगळे आम्ही एकत्रित पोरं सगळे एकत्रित झालो. म्हटलं तुकाराम महाराजांची चतुशताब्दी आहे, यावर्षी आपल्याला मोठा सप्ताह करायचा आहे. माझे मित्र म्हटले काहीच अडचण नाही महाराज. म्हटलं गावातल्या सगळ्यात श्रीमंत घरी आपण पहिले जाऊ. कोण किती वर्गणी देते त्याच्यावर अवलंबून आहे आपल्याला सप्ताह किती मोठा करायचा. माझा एक मित्र म्हटला राजा ते नावाला श्रीमंत आहे, ते पैसे देत नाही सप्त्याला, नको जाऊ त्याच्या घरी. मी म्हटलं राजा माझ्या धोत्राची काहीतरी लाज राखेल ना, तुम्ही फक्त माझ्या मागे चला. ते माझा मित्र म्हटला तुला जिरवायची ना तू पुढं आणि तुझ्या मागं आम्ही. मी पुढे गेलो आणि गेल्यानंतर गावातल्या 200 एकर जमीन होती. श्रीमंत माणूस होता. मी रामराम केला. म्हटलं दादा रामराम. म्हणे महाराज रामराम. कधी आलेत? म्हटलं हो आज सकाळी चालू. बरं कसं काय येणं केलं? म्हटलं हो दादा आपल्या गावामध्ये फार मोठा सप्ताह करायचा आहे. तुकाराम महाराजांची चतुशताब्दी आहे, शताब्दी महोत्सव मोठा करायचा आहे. गावातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात. माझी अपेक्षा अशी आहे म्हटलं की तुम्ही भरपूर काहीतरी द्यावं. ते पहिले म्हटला महाराज तुम्हा यांचे म्हणे धंदेच आहेत म्हणे सप्ते करणं म्हणजे. माझा मित्र म्हटला बघ झाली सुरुवात, तुला असंच पाहिजे होतं. धंदेच आहेत म्हणे तुमचे सप्ते करणं. मी म्हटलं हो दादा कसं होईल, तुम्ही जर नाही दिलं तर गावातले सगळ्यात प्रतिष्ठित श्रीमंत माणूस तुम्ही आहात. ते म्हटले महाराज तुम्ही आले म्हणून बसा. मी आता 2 मिनिटात जाऊन आलो. मी खुर्चीवर बसलो, माझे मित्र बसले माझ्या आजूबाजूने. मग मी माझ्या मित्रांना म्हटलं बघा पोरो 10,000चं बंडल घेऊनच बाहेर येतं म्हटलं आता. माझा एक मित्र म्हटला महाराज माझ्याकडे 1.5 एकर जमीन आहे म्हणे. या माणसाने जर 10,000 रुपयाचं बंडल आणलं तर उद्याच्या उद्या माझी 1.5 एकर जमीन विकतो. माझ्या 1.5 एकराचे पैसे आणि याचे 10,000 दोघाचंच सप्ताह, गावात कोणालाच मागायचं नाही. मी म्हटलं तू एवढा का बरं तापतोय, एवढा का बरं कॉन्फिडन्स? ते म्हणे मी 10 वर्षापासून कारभार करतो महाराज, मला माहिती आहे हे रुपया घेऊन येत नाही. झालं तसंच ते आतमध्ये गेलं आणि त्याच्या धुंदुलीने काय पिन मारली काय माहित. त्याला धुंदुली करते ना तुम्हाला, काय पिन मारली काय माहित, ते फुगूनच बाहेर आलं. ते म्हणे महाराज काय म्हणता? म्हटलं हो तासभरापासून सांगतोय गावाचा सप्ताह आहे, मोठा करायचा आहे, तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहे, तुम्ही दिला तर सप्ताह होणार आहे. ते म्हणे महाराज तुम्ही आले म्हणून 101 रुपये लिहा. हा तासभर बसवलं बदमासाने, 101 लिहा. पुढचं काय बोलला ते ऐका. 101 रुपये देऊ महाराज, सारं घरच्या घर जेवायला येऊ आणि राहिलं सुईलं बांधून नेऊ. आणि सप्ताह संपला की दुसऱ्याच दिवशी कार्यकर्त्याचा हिशोब घेऊ. म्हटलं बदमासा देऊ नको आणि इकडे येऊ बी नको. अशा वर्गातले काही लोक असतात.
तुम्हाला वाटतं का परमार्थामध्ये लई त्रास होतो? सोपं नाही आहे. भक्ती मार्गामध्ये गेल्यानंतर निंदा नावाचा दगड सगळ्यात पहिले लागत असतो. तुम्ही कितीही चांगलं करा, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. ते तेवढंच बघायला येतं याच्यातलं कमी काय. चांगलं 100% झालं आणि 1% चुकलं ना, तेवढंच घेऊन गावभर फिरतात. आणि फिरू द्या ना, कारण गारा आहे म्हणून हिऱ्याला किंमत आहे. गारा आहे म्हणून हिऱ्याला किंमत आहे. ताक आहे म्हणून लोण्याला किंमत आहे. तसा निंदक आहे म्हणून सज्जनाला किंमत आहे. नाही तर त्याला कोण विचारलं असतं सज्जनाला? म्हणून म्हटलेलं आहे, निंदक नियरा राखीये. जवळ असला पाहिजे म्हणे. तो काय करतो? बिगर पाण्याचा आणि बिगर साबणाचा आपल्या अंगावरचा मळ काढतो आणि त्याच्या अंगावर घेतो. म्हणून त्याला घाबरायची बिलकुल भीती नाहीये. मीराबाईला लोकांनी नाव ठेवलं यात नवल नाही. मीराबाईंना घरच्यांनी नाव ठेवले तरी मीराबाईंनी परमार्थ करणं सोडला नाही. लोग कहे मीरा भाई रे बाबरी, बाप गए कुलनाशी रे. लेकिन तब भी मीरा जी ने क्या किया? पग घुंघरू बांध मीरा नाची रे. 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 मैं तो अपने नारायण के बन गए दासी रे. पग घुंघरू बांध मीरा नाची 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 रे. लोग कहे मीरा भाई रे बावरी. लोग कहे मीरा भाई रे बावरी. बाप कहे कुल नाशी 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 नाशी. बाप कहे कुल नाशी रे. पग घुंघरू बांध मीरा नाची 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 रे. पग बांध मीरा नाची रे. पग घुंघरू 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 बांध मीरा बापाने म्हटले, लोग कहे मीरा भाई रे बाबरी. बाप कहे कुलनाशी रे. बापाने म्हटलं कुलनाशी नाही आहे. पण तरी सुद्धा मीराबाईने परमार्थ करणं सोडला नाही. तुम्ही वाईट किती करा, लोक नावं ठेवत नाही. एखादा माणूस नालीच्या शेजारी रोज पिऊन झोपायला लागला ना, लोक म्हणतात त्याची सवय आहे. पण तोच माणूस पंढरपूरला गेला आणि त्याने जर पाठीमागचं जीवन सोडलं आणि तुळशीची माळ गळ्यात घातली आणि तुळशीची माळ गळ्यात घालून गावात आला गंध लावून, तर लोक म्हणतात तुम्ही तर संतच झालेत. त्याला असं वाटतं पहिले जे करत होतो ते बरं होतं याच्यापेक्षा. किंवा लोक काही बोलत तर नव्हते मला. पावल्या खेळायला लागले की घरी जाऊन आपल्या नावाने लोक बोट मोडत असतात. काही काही म्हणतात तुमची सूनबाई तर मीराबाईच झाली. ही परमार्थाची कसोटी आहे मायबाप.
लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायी चालू देत नाहीत. जास्त बडबड केलं की लोक म्हणतात हा बडबड्या आहे. काही नाही बोललं की लोक म्हणतात त्याला पैशाचा लई अभिमान आहे. जास्तच माणूस नम्र असला तर लोक म्हणतात हा धूर्त आहे. आणि पाहून न बघितल्यासारखं करायला लागला की लोक म्हणतात हा फार स्वतःला मोठा समजतो. हे समाजाची रीत आहे माय बाप. लोगों का कहना है बोलना, लोग तो कहेगी. मग काय करायचं? तुका म्हणे आता ऐका रे वचन, त्यजून या जन भक्ती करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जनाचा विचार करून भक्ती नसते होत. त्याचा विचार सोडून द्यायचा आणि आपण आपल्या मार्गाला व्यवस्थित आहे ना, बस तो मार्ग पकडून राहायचा. एक दिवस जे निंदा करतात ना तेच म्हणतात माणूस असावा तर असा. ही आपली जिंकण्याची पावती असते. म्हणून सोडून द्यायचं ते. तुमचं माझं काहीच नाही. जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी नावं ठेवलेत, ज्ञानोबारायांना नावं ठेवलेत, पण ज्यांनी नावं ठेवले ना तेच ज्ञानोबारायांच्या समोर नतमस्तक झालेत. ज्यांनी तुकोबारायांना नावं ठेवले, ज्यांनी तुकोबारायांचा गाथा बुडवला तेच तुकोबारायांचे पट्ट शिष्य झालेत. असे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. निंदक हा सज्जनाचं सज्जनत्व सिद्ध करणारा पाया आहे. म्हणून जितकी सज्जनाला किंमत आहे ना तेवढी दुर्जनालाही दिली पाहिजे. मी तर म्हणतो 100% मार्क दिले पाहिजे त्याला. दुर्जन नसताना मायबाप तर सज्जनाला महत्वाचं नसतं. कैकई जर झाली नसती तर रामप्रभूंना कोण विचारलं असतं. म्हणून कैकईला पहिले प्रणाम केला पाहिजे. रामायणातलं सगळ्यात महत्वाचं पात्र जर कोण असेल तर ती कैकई आहे. कैकई आहे म्हणून तर कळालं ना आपल्याला भरताचं किती प्रेम आहे. कैकई आहे म्हणून तर कळालं ना आपल्याला की रामप्रभू आपल्या भक्तांवर किती प्रेम करतात. नाहीतर कधी कळलं असतं. म्हणून दुर्जन अत्यंत महत्वाचं आहे. रामायणाचा पायाच कैकई आहे. फार महत्वाचं पात्र म्हणजे कैकई आहे रामायणाचं. तुम्ही म्हणसाल महाराज मग जर रामायणाचा पाया कैकई आहे तर कैकईच्या जीवनाला रंग का दिला जात नाही? आम्ही आमच्या मुलींचे नाव सुमित्रा ठेवतोय, आम्ही आमच्या मुलींचे नाव कौसल्या ठेवतोय, पण कैकई का ठेवत नाही? त्याचं कारण असं आहे, रामायणाचा पाया कैकई आहे. घर कितीही मोठं असू द्या हो, कितीही मोठा बंगला असू द्या, पण कितीही मोठा बंगला जरी झाला तरी सुद्धा बंगल्याच्या पायाला कधी कलर दिला जात नाही. तसं रामायणाचा पाया कैकई आहे. पण एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या घराने पायाचा तिरस्कार केला ते घरच जमीनदोस्त होते. म्हणून दुर्जन सज्जनाच्या सज्जनत्व सिद्ध करण्याचा पाया आहे. त्याला विसरून चालणारच नाही. तो अजून आपल्याला परमार्थाला घट्ट करायला लावतो. देवाला लोक नावं ठेवतील म्हणून ही लीला भगवंताने केलेली आहे. शुकदेवजी महाराज